तोंड, मान आणि हातावर एकूण 16 वार. मानेवर उजव्या बाजूला 4 वार, गळ्यावर समोरून वार केल्यामुळे श्वसन नलिका कापली गेली आणि रक्तवाहिन्याही तुटल्या. त्यामुळे अतिरक्तस्राव झाला. शरीरावर उजव्या बाजूला 4 वार होते, तर उजव्या हातावरती 3, डाव्या हातावर 3, गळ्यावर 3, तोंडावरती 1 आणि नाकावर 1 वार. आता एवढे वार झाल्यावरती तो व्यक्ती वाचणं जवळपास अशक्य होतं आणि झालंही तसंच. तो व्यक्ती त्या हल्ल्यात जीवाला मुकला. हा एखाद्या क्राईम वेब सीरीजचा मर्डर सीन वाटत असेल, पण इतकी क्रूर हत्या खरंच तुमच्या आमच्या महाराष्ट्रात घडली आहे. तुम्हाला संतोष देशमुख हत्या प्रकरण आठवतंय का? त्याच्या हत्येचे फोटो पाहून महाराष्ट्र हादरला होता. तर त्याच्याही 1 वर्ष आधी बीडमध्ये महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली होती. आता त्या हत्या प्रकरणात एक खळबळजनक दावा करण्यात आल्याने पुन्हा एकदा बीड जिल्हा चर्चेत आलाय. नेमकं काय आहे प्रकरण? कोणाचं नाव आता नव्याने समोर आलंय आणि यापुढे तपासाची दिशा कशी बदलणार आहे? या सर्व मुद्द्यांवर आज आपण सविस्तर बोलणार आहोत. नमस्कार, मी अर्णित जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट. बीड म्हटलं की अगोदर गोपीनाथ मुंडे यांचा उल्लेख केला जायचा. पण मागील 2-3 वर्षात बीड म्हटलं की हत्या, खंडणी आणि या सगळ्याचा मास्टर माइंड वाल्मिक कराड यांचा उल्लेख होतोय. तर याच बीडमधील परळीमध्ये 2 वर्षांपूर्वी व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे या एकट्याच आपल्या पतीला न्याय मिळावा म्हणून लढताना दिसत होत्या. त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महादेव मुंडे यांचंही प्रकरण चर्चेत आलं. त्यामुळे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस आणि अनेक राजकीय नेत्यांनी मुंडे कुटुंबियांची भेट घेत सरकारवर दबाव वाढवला. त्यामुळे मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास वेगानं सुरू झाला. पण आता यात ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या एका जबावामुळे कैदेत असलेला वाल्मिक कराड याचा पाय आणखी खोलात गेला आहे. कारण कराडचा मुलगा या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडे दिलेल्या जबाबात त्यांनी कराडच्या मुलाचं नाव घेतल्याचा दावा करण्यात आलाय. बरं, वाल्मिक कराडच्या मुलाचं नाव समोर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. कारण बाळा बांगर यांनी मागील वर्षी जुलैमध्ये पत्रकार परिषद घेत कराडच्या मुलाचं नाव घेतलं आणि ते म्हणाले होते की वाल्मिक कराडचा मुलगा श्री कराड आणि त्यांच्या साथीदारांनी महादेव मुंडे यांच्यावर वार केले. महादेव मुंडे यांच्या शरीरावर 21 वार केले. हा खून प्लॉटिंगच्या व्यवहारातून झाला असा दावा करत बांगर यांनी त्या पत्रकार परिषदेत काही फोटो दाखवत पोलिसांना देखील आरोपींच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. सगळ्यात भयानक आणि धक्कादायक म्हणजे महादेव मुंडे यांचा खून करून आरोपींनी त्यांचे मांस वाल्मिक कराडच्या टेबलवर ठेवले होते असा दावा करून खळबळ उडवून दिली. पण ही हत्या कोणत्या कारणावरून झाली? तर महादेव मुंडे हे परळीत व्यापार आणि प्लॉटिंगचा देखील व्यवसाय करत होते. त्यांनी काही मोक्याच्या ठिकाणचे प्लॉट खरेदी केले होते. त्यावरून काही जणांशी त्यांचे मतभेद देखील झाले. त्यातूनच गोट्या गीतेनं 21 ऑक्टोबर 2023ला महादेव मुंडे यांची हत्या केली. पण आता ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आता कराडच्या मुलाचं नाव घेतल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय. असं असलं तरी याबाबत तपास यंत्रणेकडून कुठलाही खुलासा झालेला नाही. त्यामुळे मुंडे यांच्या हत्याकांडाचा तपास निर्णायक वळणावर आलाय. विशेष तपास पथकाकडे हा तपास गेल्यानंतर याला गती मिळाली आहे. आतापर्यंत या प्रकरणात 6 लोकांचं ब्रेन मॅपिंग झाले असून 3 जणांची नार्को टेस्ट होणार आहे. तेजस मोरे, सोमनाथ जाधव, महेश शिंदे या तिघांची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये होणार आहे. सुरुवातीला या प्रकरणी कोणताही तपास होत नव्हता. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपल्या पतीच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आंदोलन केलं. तसंच त्यांनी आंदोलनात विष प्राशन करून स्वतःला संपवण्याचा देखील प्रयत्न केला. त्यामुळे राजकीय नेत्यांचे लक्ष त्याकडे गेल्यानंतर विशेष तपास पथक स्थापन केलं. कारण तत्कालीन पोलिसांनी आरोपींना वाचवण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यावेळी सर्वात आधी गोट्या गीते याला अटक करायला हवी, त्यानंतर वाल्मिक कराड आणि त्याच्या पोराला ताब्यात घ्या असं बाळा बांगर म्हणाले होते. विशेष म्हणजे तपास पथक सुद्धा अजून ठोस निर्णयावर आलेलं नाही. त्यामुळे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी भावनिक आणि संतप्त प्रतिक्रिया दिली होती. माझे पती महादेव मुंडे यांचा खून प्रकरणाच्या तपासासाठी मुख्यमंत्री यांनी विशेष तपास पथक स्थापन केली होती. मात्र एवढा काळ लोटूनही अद्याप एकाही आरोपीला निष्पन्न करता आलेलं नाही. तपास आता अंतिम टप्प्यात असतानाही अद्याप ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. दरम्यान एक फोन आल्यानंतर या प्रकरणाचा तपास काही काळ थांबवण्यात आला होता. त्यामुळे आरोपींना फायदा झाला. मात्र आता पुन्हा तपासाला गती देण्यात आली असून कराड यांच्या बंगल्यावरती नोकर म्हणून काम करणाऱ्या संशयितांची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात येत आहे. यामध्ये दोघांची ब्रेन मॅपिंग पॉझिटिव्ह आली असून नार्को टेस्टमध्ये पुन्हा नेमका कशा पद्धतीने करण्यात आला याचा उलगडा होण्याची शक्यता आहे, असं त्या म्हणाल्या आहेत. तर आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडची दोन्ही मुलं सहभागी असल्याचा दावा केला होता. महादेव मुंडे यांचा खून प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी आकाने प्रयत्न केले असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला होता. या माणसाला मारून टाकून अमुक व्यक्तीला आरोपी करू नका, राजाभाऊ फड यांचं नाव घ्या असे त्यांनी सांगितले जात होते.
राजाभाऊ फड हे विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहणार होते. या प्रकरणातील आरोपींना पकडू नका असे आकाने सांगितले होते. हेच आरोपी आकाच्या मुलाच्या आजूबाजूला परळीत फिरतायत. त्यानेच घटनास्थळावरून मोबाईलवर फोन केल्याचा आरोप धस यांनी केला. त्याचबरोबर जर 23 ऑक्टोबर 2023 रोजी 8:30 ते 9च्या दरम्यान घटनास्थळावरून मयताची मोटरसायकल, मयताची चप्पल, मारेकऱ्याची चप्पल, मारेकऱ्याचा काळ्या रंगाचा हातरुमाल जप्त करण्यात आला. मग इथून बाजूला असलेला मयत महादेव मुंडेचा मृत्यू पोलिसांना का दिसला नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केली होती. त्यावेळी त्यांच्या मुलाने महादेव मुंडे यांना माझे वडील, मी आणि माझा भाऊ ओळखत देखील नव्हतो. आमची हात जोडून विनंती आहे की तुम्ही SIT, CIDची मागणी करतात, मात्र मी CBI चौकशीची मागणी करत आहे. एकदा होऊनच जाऊ द्या. त्यांना काय सिद्ध करायचं आहे, त्यांच्याकडे देखील पुरावे असतील तर आमच्याकडे देखील पुरावे आहेत असा दावा केला होता. माझा भाऊ डिस्चार्ज ॲप्लिकेशन बाबत पेटिशन दाखल करण्यासाठी गेलाय. माझा भाऊ बाहेर देशात पळून जायचा प्रयत्न करत असेल तर त्याचे पुरावे द्यावे. माझा आणि माझ्या वडिलांचा पासपोर्ट देखील नाही आणि त्याला जर पळून जायचं असेल तर तो कधीच पळून गेला असता. यात आमचा कोणताही संबंध नाही. जे असेल त्याला आम्ही सामोरे जाऊ असं देखील त्याने म्हटले होते. त्यांनी या प्रकरणाशी आपल्या कुटुंबाचा संबंध नसल्याचे सांगितले असले तरी SIT आता या नावांचा संबंध कराड यांच्याशी जोडून त्या दृष्टीने तपासणी फिरवत आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी देखील कराडच्या मुलाचं नाव घेतल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे कराडाभोवती संशयाचे धुके वाढले आहेत. या प्रकरणातील संशयित गोट्या गीतेची चौकशी अद्याप बाकी आहे. त्याच्यावर मकोका लागलेला असून तो अजूनही फरार आहे. तपासात तांत्रिक पुरावे मिळत नसल्याने SITने वैज्ञानिक चाचणीचा आधार घेतला आहे. यापूर्वी तिघांचे नार्को चाचणी पूर्ण झाली आहे. आज उर्वरित तिघांपैकी दोघांची नार्को चाचणी, एकाची ब्रेन मॅपिंग केली जाणार आहे. याशिवाय 12 जणांच्या मानसशास्त्रीय तपासण्या पार पडल्या असून हे सर्वजण या प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार आहेत. या चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतरच हत्येचं नेमकं कारण काय आणि मारेकऱ्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता तपास अंतिम टप्प्यात आल्यामुळे हे प्रकरण लावून धरणारे आमदार सुरेश धस यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की परळी इथल्या व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्टमध्ये जे पॉझिटिव्ह येतील त्यांना SIT ताब्यात घेईल. आमचा SIT आणि गृह खात्यावरती पूर्ण विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. त्याचबरोबर IPS पंकज कुमावत यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची पुरवणी जबाब घेतल्याचेही आमदार सुरेश धस यांनी सांगितलं. सुरुवातीला काही बाबींमध्ये पोलिसांवरती अति प्रेशर होते. जेवढ्या खुल्या प्रमाणात जबाब मिळायला पाहिजे होते ते सुरुवातीला झाले नव्हते, परंतु आता तपास सुरू केलेला आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर जे समोर येईल त्यात कारवाई होईल, असे आमदार धस यांनी सांगितलंय. महादेव मुंडे हत्या प्रकरणी SITने गेल्या 6 महिन्यात सुमारे 200 लोकांची कसून चौकशी केली आहे. 150हून अधिक संशयित आणि 500हून अधिक लोकांचे कॉल डिटेल्स तपासण्यात आलेत. महादेव मुंडे यांची प्रामुख्याने पैशाच्या व्यवहारातून ही हत्या झाली का या दृष्टीने सखोल तपास सुरू आहे. यासह प्लॉटिंगचे व्यवहार, वैयक्तिक वाद आणि कौटुंबिक बाबी अशा सर्व बाजूंनी तपास होणार आहे. आता हा तपास कराडच्या घरात पोहोचला असताना त्यांच्या मुलांची नावे समोर आल्याने पोलीस काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर नार्को तपासणीत काय खुलासे होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.